नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विनस अपार्टमेंट भक्ती पार्क वडाळा पूर्व या ठिकाणी आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या प्रिया नितीन खंदारे या वहिनींना भेटणार आहोत. मस्त पाऊस सुरू आहे, सगळीकडे वातावरण उत्तम आहे आणि अशा छान वातावरणामध्ये महाराष्ट्रभरच नव्हे तर जिथे जिथे पाऊस पडतोय तिथे छान हिरवळ निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळेला या धकाधकीच्या धावपळीमध्ये घरात जाऊन घरच्यांना सुद्धा आनंद द्यायचा, हे केवढं मोठं काम नकळत होम मिनिस्टरच्या टीमकडून घडत असतं. तेव्हा आता खंदारेंच्या घरात जाऊया आणि त्यांना बोलतं करूया. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी, नितीनरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. काय सांगता, द्या ओळख करून आता सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे मोठे दीर नमस्कार. आणि बाबा पण. बरं. आणि ह्या माझ्या जाऊबाई. नमस्कार. त्या नननबाई. नमस्कार. मिस्टर. नमस्कार. तो भाऊ आहे. हा पुतण्या. बरं. हा माझा भाऊ. नमस्कार. ती बहीण आहे. नमस्कार. भाऊजी. पुतण्या आहे. कळलं कळलं मैत्रीण. कळलं कळलं सगळं. हा, आणि आणि वहिनी भाऊजी सगळे मित्र सगळे परिवार. सगळ्यांना नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बर, शाळा कुठली? शिक्षण गावी सर. कुठे गावी? मालवण. मालवणला कुठे? आचरा वांगणी म्हणून आहे तिथे. आचरा वांगणी. हा. घरी कोण कोण होतं तिकडे? आई वडील आम्ही 6 भावंड. बर, काय करायचे आई बाबा? शेती. शेती. हो. तुम्ही केलंय शेतात का? हो. काय काय केलंय हो? तरवा म्हणजे काढण्यापासून लावायचं. तलवार काढण्यापासून? नाही, तरवा म्हणजे भात पेरतात ना, ते जी रोपटी येतात. नाही नाही, मला सांगा तरवा म्हणजे काय? भात पेरणी असते, बर. त्याची छोटी रोपं येतात. नाही मला सांगा, आधी जमीन आहे? हो. आता सांगा ना कशी शेती करतात. त्याशिवाय तरव्यापर्यंत कसं जाणार? तुम्हाला माहितीये तरवा. हो. मी आपला थोडासा सिंधुदुर्गातला म्हणून मला माहितीये, पण हे जे बघतायत त्यांना कसं कळणार? सांगा तरवा म्हणजे काय? जमीन असते ती नांगरायची, त्याच्यानंतर भात पेरायचं, मग ती छोटी रोपटी येतात, ती पाऊस पडल्यावर काढायची आणि दुसरीकडे पूर्ण शेत नांगरून त्याच्यामध्ये लावायची परत पुन्हा. मग त्याला तरवा म्हणतात? नाही, त्याला लावणी म्हणतात. त्याला लावणी. हा. आणि मग भात येतं त्याला. तरवा कुठं राहिला? तो लावला ना सर. तो लावला. तुमचं गाव कुठलं? नाटक कणकवली. कणकवली. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण एकदम, आई वडील शेतकरी होते त्यामुळे बालपण एकदम असं म्हणजे ह्याच्यातच गेलं, गरिबीतच गेलं. गरिबीतच गेलं. आणि मग मुंबईत कधी आले तुम्ही? मुंबईत माझा पहिला मोठा भाऊ, हा. तो 89 मध्ये BCom कम्प्लीट करून इकडे आला. स्वतःच्या आते भावाकडे राहायचा. नंतर हळूहळू त्याने आपल्या, माझी बहीण आहे हा. तिला बोलवलं की हरकिशनदास हॉस्पिटलमध्ये नोकरी करायची? नाही, याला नर्सिंगचा कोर्स केला. बरं. 99 मध्ये मला त्याने मुंबईला आणलं. आम्ही स्वतःचं भाड्याचं घर घेतलं, तिकडे राहत होतो. तिकडे मग प्रायव्हेट बसचा धंदा चालू केला आणि हा स्वतःहून गव्हर्नमेंट सर्वंट होता. मग आम्ही तिथून परत शिफ्ट झालो ते गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये बँड्रा ईस्टला. बरं बरं बरं. त्याला स्वतःची रूम गव्हर्नमेंटकडनं अलाउड झाली. मग तिकडे माझे वडील, मग आम्ही गावचं सगळं सोडून इकडे आलो. सगळे चाला. सगळे पण आता गावी जाता की नाही कधी? जातो. एक मिनिट, तुम्ही गावावरून इकडे कधी आला? मी जसं माझे शिक्षण झालं तसं मी काकांकडे लोरपरेला राहायला आली. लोरपरेला. हा, सख्खे काका रेल्वे साईड राहायचे त्यांच्याकडे. हो. आणि मग तुम्ही 5 वर्ष मुंबईत राहिली. नंतर माझं लग्न ठरलं. कसं काय ठरलं? असं बघण्याचा कार्यक्रम झाला सर. कुठे? गावी. बरं, रीतसर बघण्याचा हो, कार्यक्रम हो, झाला. हो. आणि मग काय झालं? पास केली. पास केली? तुम्हाला काय पेपर तपासायला गेले? पोरगी पास केली. पोरगी पास केली. मग लगेच पसंती झाली. हो. आणि मग पहिले माझ्या मोठ्या भावाने पसंत केली. मी तेव्हा मुंबईला होतो. मला बोलून घेतलं गावी, बाबा अशी अशी मुलगी आहे,
वांगणी आचऱ्याचे सावंत आहेत. मी म्हटलं खानदान चांगलं आहे, हा. मग करून टाकूया. का गोड हसताय तुम्ही, कारण काय? छान सांगतायत ना म्हणून. मग एरवी छान बोलत नाहीत का तुमच्याबद्दल? बोलतात ना. किती वर्ष झाली लग्नाला? 8 वर्ष. 8 वर्ष. हो. कशी साथ दिली हो तुम्हाला? सांगितलं. काय सांगाल तुम्ही या 8 वर्षाच्या प्रवासात? 8 वर्षाच्या प्रवासात तिच्याबद्दल तर मी काय बोलूच शकत नाही, कारण जे आपल्याला हवं नको ते सगळं तीच देते. म्हणजे मी आजारी होतो तेव्हापासून पण मला कुठच्या या गोष्टीची कमतरता नाही झाली. कशामुळे आजारी? मला कॅन्सरचा 2 वर्षापूर्वी निधन झालं. बर. मी ते सोमय्या हॉस्पिटलमध्ये माझ्या भावाने पुरा खर्च करून ऑपरेशनचं पुरं कम्प्लीट केलं. आता तर मी एकदम हेच आहे. काही हरकत नाही, पण खूप छान साथ दिली तेव्हा. हो. काय हो, जेव्हा हे म्हणजे शेवटी प्रत्येक घरात काही ना काहीतरी घडत असतं, बरोबर. चढ उतार येत असतात, पण तुम्ही कुठेही खचला नाही, हो की नाही? आलेल्या परिस्थितीला खूप छान सामोरे गेला आणि परत ते सगळं खंबीरपणे हसत हसत पुढे आयुष्य जगायचं हे ठरवलं. यापेक्षा दुसरं काय पाहिजे? पण मला तुम्हाला विचारायचं आहे, जेव्हा लग्न ठरलं, हां, पहिल्यांदा कुठे भेटले होते तुम्ही? लोअर पोलीस स्टेशन. काय लोअर पोलीस स्टेशन? बागेत बिगेत तरी भेटायचं ना कुठे? चौपाटीला जाणार होतो, वरळी सीपेसला. वरळी शिपेसला? काय हो, काय कसं काय? हो बरोबर आहे. काय हो बरोबर आहे? काय भेट? त्यांनी मला फोन केला, मी लोअरपेट स्टेशनला आलोय म्हणून. तुम्ही गेला? हो, मी स्टेशनच्या बरोबर बाजूलाच राहायची. हा, मग आम्ही दोघं पण तिकडनं वरळी सीपीएसला गेलो. दोघे? हो. आणि मग पुढे? पुढे काही नाही. पुढे काही नाही म्हणजे तिकडे समुद्र असेल ना पुढे? पुढे समुद्र होता. तिथे बसलो, गप्पा मारल्या आणि आणून पुन्हा त्यांनी मला घरी सोडलं. घरी सोडलं? काय भेळ वगैरे, काय शेवपुरी बटाटापुरी काय नाही समुद्रावर? का नाही, नको देऊन नाही दिली. विचारली होती का तुम्ही? विचारलेलं. काय विचारलं होतं? तेव्हा फर्स्ट टाइम भेटलेली ना, मग कसं सांगणार ना. आईस्क्रीम विचारलं होतं काय म्हणून? आईस्क्रीम खाते का? अच्छा, खाते का विचारलं, पाहिजे का नाही विचारलं? नको बोलली ना, मी बोललो आईस्क्रीम खाणार आहेस का? अच्छा अच्छा, असं विचारलं होतं, तुम्ही नाही म्हणालात हा. का हो? पावसाचे दिवस होते ना म्हणून. म्हणून छत्री तरी नेली होती ना? नाही. बरं बरं, पण मला सांगा, त्यानंतर होकार झाला? हो. बरोबर, दोघांकडनंही होकार झाला. हो. लग्नाची तारीख किती? 26 जून 2009. त्यांची स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही, आहे तो स्वभाव ठीक आहे, मला तो पसंत आहे. हो, आज काय पसंतीचा कार्यक्रम चालू आहे? बदल करायची काही गरजच नाही सर. नाही ना, नाही. खूप चांगला स्वभाव आहे. आहे तो खूप छान आहे. आणि प्रत्येक वेळेला तुमच्या पाठीमागे खंबीरपणे त्या उभ्या राहतात. बरोबर माऊली, तुम्हाला नमस्कार. आणि या नमस्काराबरोबरच पहिल्या टप्प्यावरच्या पहिल्या खेळात चांदीची अन्नपूर्णा या घरात ठेवलेली आहे, ती घेऊन येणार का वहिनी? एका मिनिटात बघूया. मोगरा फुलला. वेळ सुरू झाली. सगळे सांगू शकता? जो जीता वही सिकंदर. जो जीता वही सिकंदर. अष्टविनायका तुझा महिमा कसा? बाकीच्या बाजूला. 30 सेकंद झाली. ससा रे ससा त्याची कासवाची पैस लाव. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळसही या घरात आली, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला मिळाली, अभिनंदन. आणि वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेट. तुमच्याबद्दल आरोप अरे एवढे आहे ना, तयारी मनाची? हो. काय हो, बाजू घेणार ना? घेणार. बघा, बघूया तर काय म्हणतायत. लग्नाला किती 9 वर्ष झाली. हो. तरी तुमच्यात एक असं लहान मूल दडलेलं आहे. बालिशपणा खूप असतो कधी कधी. मान्य आहे तुम्हाला? तुम्हाला विचारतो, तुम्ही वकील आहात.
हा, मान्य आहे. मान्य कसा वकील? तुम्हाला राग पटकन येतो का? हो. हो. हा? हो, फक्त हो आणि नाही एवढीच उत्तरं देत आहे. स्वतःच खरं करता. मी पण ऐकून घेत नाही, मी माझं पण खरं करतो. तुम्ही पण तुमचं खरं करता? म्हणजे दोघेही स्वतःच खरं करता? मला नाही पटत तर मी पण माझं सांगत असतो मग. हो का? हा. म्हणजे त्यांचं तुम्ही खरं होऊन देत होऊन नाही? देत नाही. नाही, बरं करताय तुम्ही. तुम्ही पटकन उत्तराला प्रत्युत्तर देता. मान्य. हो. हा? संपायच्या अगोदरच देतो. वाक्य माझं संपायच्या अगोदर. पटकन कशाला. फोन केल्यावर तुम्ही कधीच उचलत नाही. कधी कधी कामात असेल तेव्हा नाही होत. नाही, जास्त करून झोपलेलीच असते. दुपारची झोपणार ना. मान्य आहे मॅडमला, मान्य आहे. प्रेम करताय का सूड उगवताय? राग असतो पण थोडासा, तेवढ्या पुरता असतो. काय हो, हे खरं आहे. चला, काहीतरी एका बाबतीत तरी बोललो बाबा. लग्नाला किती 9 वर्ष झाली ना? हो. 9 वर्ष झाली, पण टाकाची कडी काही नीट जमत नाही अजून. बरोबर आहे. हा? जाऊन टाकाच्या कडीवर चाललंय. बरं वहिनी, हे सगळे आरोप केले, तुमचं काय म्हणणं आहे या आरोपात? आहे तशी मी, राग येतो मला पटकन. म्हणजे समोरचं कुणी काही बोललं तर नाही पटलं तर मी लगेच प्रत्युत्तर करते. पण त्याच्यामुळे समोरच्याला वाईट वाटत असेल, नाही वाटत? पण आता मी माझ्यात सुधारणा करेन. दुसऱ्याला वाईट वाटेल असं नाही बोलणार. नाही. तुम्हाला विचारायचं, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही, जसे आहेत तसे ते खूप छान आहेत. त्यांनी काही करू नये बदल. काही करू नये. काही नाही. बरोबर. आता चित्र काढायचंय, कारण त्यांना मी बोलतं करणार आहे पुढच्या टप्प्यावर. पण आता इकडे चित्र काढायचं असेल तर पहिलं चित्र कोणी काढायचं? नाही. मिस्टरांनी. या. मासे पकडणं एक, बरोबर. अजून विहीर. हा कोण आहे? माझा पुतण्या. हुशार आहेस रे तू. व्हेजिटेरियन आहे. खरंच ही विहीर होती, पण काय सुंदर विहीर काढली. मला वाटलं हेल्मेट घालून कोणतरी निघालेला आहे का काय. द्या, पहिलं बक्षीस वहिनींना द्या तुम्ही. अभिनंदन. ओळखा. तुमच्याकडे सगळे तज्ञ मंडळीच भरलेली आहेत की काय घरात? हा तराजू आहे. बरं, एक. अजून कोणाला काय सांगायचंय? आता तू सांग रे, काय आहे? हा? अजून कोणी सांगेल का? काय आहे? सायकल. हा, अजून? पण हा तराजूच आहे. आता काय? अभिनंदन, त्यांनी ओळखलंय ना. तर हे अजून एक बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. हा तराजू. सांगा काय आहे? मृदुंग. चुकलं. चुकलं. अजून? ढोलक. अरे काय? खाली लिहा ना याला ढोलक म्हणा म्हणून. मला अभिनंदन. आता हे घ्या बक्षीस. अभिनंदन. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. काय सांगाल या माऊलीबद्दल? ज्या दिवसापासून ती माझ्या घरात आली आहे त्या दिवसापासून मी त्याला माझी मुलगी मानली. आणि मगाशी जो काय तिच्यावर आरोप झाले त्यातला कुठलाही आरोप मला मान्य नाही. नाही. कारण घरी ती मला
माझ्या मुलीसारखी आणि मला मग स्पेशली माझ्या बाबतीत माझी बायको आणि ती या दोघी जणी हे मला रुमाल देण्यापासून ते मला कुठे काय असं माहिती नाही कधी दिला ती एकमेव आणि सगळ्यात माझी घरातली ती सगळ्यात माझी लाडकी आहे. हो आणि मी जरा जोरात बोललो की तिला रडू येतं, पण ते रडू क्षणिक असतं. लगेच व्हॉट्सअप करणार, नाही काय झालं बाबा, माझ्याकडनं काय चूक झाली का, काय मी रागाच्या भरात बोललेलो असतो, काय सगळ्यात जास्त बोललो नव्हतं. पण त्यांच्याबद्दल त्या घरात आल्या, अनेक प्रसंगांना सामोऱ्या गेल्या, हो हो. हो की नाही? तुम्ही काय सांगता? अशी भाऊजाई मिळणं म्हणजे खरोखर एक भाग्य लागतं. तिच्या नशिबी गेली 5 वर्ष लग्न झाल्यानंतर तिच्या मिस्टरांना जो भयानक आजार झाला, त्या आजारातनं तो कम्प्लिटली बरा झालेला आहे. पण त्या काळात सुद्धा ती खचून गेली नाही, ती परिस्थितीला सामोरी गेली आणि काय माझ्या नशिबी आहे ते माझं आहे असं करून तिने आपला धीर सोडला नाही. आणि गेली 9 वर्ष बहिणी सुद्धा 1 वर्षभर एकत्र राहू शकत नाहीत, पण दोघी जावा त्या घरामध्ये अद्यापही कधी भांडलेल्या नाहीत. असं सगळं द्या जाऊबाईंकडे द्या. प्रिया ही माझ्यासाठी एक माझी मैत्रीणच आहे. प्रत्येक वस्तू आम्ही एकमेकांबरोबर शेअर करत असतो. तिच्यासाठी सांगणं म्हणजे ती आता घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी तिने उचललेली आहे. या तुमच्या सासूबाई सासूबाई सुनेबद्दल सांगा. प्रेमळ. अशी सून मिळणं हे हो हो ना, हो हो तुम्ही भाग्यवान. हो. खुश आहात ना तुम्ही? खुश आहे. रागवते पटकन, पण लगेच नॉर्मल होते. नणंदबाई आता बोला. नाही नाही, ही वहिनी म्हणजे ती जी कठीण, जेवढे प्रसंग कोणावर येऊ नये तेवढे प्रसंग तिच्या आयुष्यात आलेले आहेत आणि तेही तिने सोशिकपणे सहन केलेत. आणि साहजिक आहे तिचा राग येणं, पण तो राग तिचा क्षणभंगुर आहे, तेवढंच तिचं सगळ्यांच्या बाबतीत प्रेम आहे. कितीही कठीण प्रसंग आले तर कसं खंबीरपणे उभं राहायचं आणि हसतमुखाने त्याचं स्वागत करायचं हे प्रियाकडनं शिकलं पाहिजे. आणि कुठेही आम्ही पिकनिकला गेलो तर कसं एन्जॉय करायचं हेही तिच्याकडनं शिकलं पाहिजे. कारण तिच्या चेहऱ्यावरती एवढं तिच्यावरती संकट आलं तरी कधीही दुःखाची कुसटही रेषा तिच्या चेहऱ्यावरती दिसली नाही आम्हाला. म्हणजे खरंच आम्हाला तिला सलाम करावा असा वाटतो किती प्रियाला. मस्त. तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. भाऊ 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 अरे बोला. तिच्यासाठी बोलण्यासारखे काहीच नाही. तिचं सर्व गोष्टी छानच आहे, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. प्रत्येक गोष्टीला सांभाळून घेते आम्हाला. हो ना. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? मी क्षमा की माझ्याकडनं कधी काही चुका झाल्या असतील तर मी सगळ्यांची क्षमा मागते. आणि धन्यवाद धन्यवाद पण मी ज्यांनी मला वेळोवेळी सपोर्ट केला त्या सगळ्या. त्या सगळ्यांचे मी तुम्ही क्षमा कोणाची मागणार? चला. सगळ्यांची हा सगळ्यांची. का हो? आता एकाची मागली दुसऱ्याला राग येणार ना. म्हणून सगळ्यांची. तराजू असतो ना, तराजूचा काटा, तसं ते म्हणाले इकडच्या पारड्यात टाकलं तर तिकडचं झुकायला नको. त्यामुळे सगळ्यांची क्षमा मागणार आणि स्वतःमध्ये उद्यापासून कुठला बदल करणार. स्वतःमध्ये घरच्यांचं ऐकेन. एवढं झालं तरी खूप झालं. घरच्यांचं ऐकेन आणि स्वतःच्या रागावर थोडासा कंट्रोल करेन. हो की नाही? तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.